नमस्कार मंडळी। तर आज मस्त कटाची आमटी करतोय। त्याच्यासाठी थोडीशी डाळ आणि डाळीचं पाणी बाजूला काढले। तर इथे मसाल्यामध्ये भाजलेला कांदा, मिरची, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलाय। तर कढीपत्ता सोडून बाकी सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला। तर छान अशी एकदम बारीक पेस्ट करायची, म्हणजे आमटी खूप सुंदर होते। तर ज्या भांड्यामध्ये आपण आमटी करणार आहोत ना, त्याच भांड्यामध्ये मसाला भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर चमचाभर तेल टाकून मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे। छान तडतडल्यानंतर वाटलेलं वाटण घाला, व्यवस्थित परतून घ्या। त्यानंतर हळद आणि घरातला मसाला टाकलाय लाल तिखट। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। आता सगळे जिन्नस आपण बऱ्यापैकी भाजून घेतल्यामुळे हा मसाला पटकन भाजला जातो। तर तुम्ही पाहू शकाल पटकन असा गोळा तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण मसाल्याच्या भांड्यातलं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर जे आपण डाळीचं पाणी काढलेलं ते ॲड करायचं आहे। आणि बाकीची जी डाळ आहे ती थोडीशी चेचून घ्या, कारण अख्खी डाळ टाकू नका, थोडीशी चेचून घ्यायची आहे। आणि आता हे वाटलेली डाळ आपण परत ह्याच्यामध्ये ॲड करूया। गरजेनुसार पाणी ॲड करा आणि मस्त खळखळून उकळी आणा। त्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।